नागपूर पोलिसांनी केरळच्या पत्रकार आणि विद्यार्थी कार्यकर्ता रेजाज एम शिब्बा सिद्दीकी यांना देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याबद्दल अटक केली आहे। अटक केलेल्या रेजाजने अलीकडेच सोशल मीडियावर ऑपरेशन सिंदूर विरोधात पोस्ट केली होती। त्यानंतर त्याच्यावर गंभीर आरोप लावण्यात आले आहेत। नागपूर पोलिसांनी केरळचे रहिवासी पत्रकार आणि विद्यार्थी कार्यकर्ते रेजाज एम सिद्दीकीला अटक केली आहे। आरोपी डेमोक्रॅटिक स्टुडंट्स असोसिएशनशी संबंधित आहे आणि मक्तूब मीडिया, द ऑब्झर्वर पोस्ट सारख्या प्लॅटफॉर्मवर विविध मुद्द्यांवर लिहितो। पोलिसांच्या म्हणण्यानुसार सिद्दीकीने इंस्टाग्रामवर भारतीय लष्कराच्या पाकिस्तानमधील ऑपरेशन सिंदूर आणि छत्तीसगडमधील ऑपरेशन कागर यासारख्या कारवायांवर जोरदार टीका केली होती आणि भारत सरकार आणि लष्कराच्या कारवायांना मानवतेविरुद्ध हल्ला म्हटलं होतं। या पोस्ट देशद्रोह पसरवत आहेत आणि समाजात द्वेष निर्माण करत आहेत असं मानलं गेलं। पोलिसांच्या गुप्त माहितीच्या आधारे लकडगंज पोलीस स्टेशन परिसरातील मारवाडी चौकातील एका हॉटेलवर छापा टाकून त्याला अटक करण्यात आली। अटकेच्या वेळी त्याच्याकडून 10 आक्षेपार्ह पुस्तके, बंदी घातलेले माओवादी साहित्य इत्यादी जप्त झालं। रेजाज अलीकडेच दिल्लीहून परतत असताना एका मित्राला भेटण्यासाठी नागपुरात थांबला होता। गुप्तचर संस्थांकडून त्याच्यावर बऱ्याच काळापासून नजर ठेवण्यात येत होती। त्याच्यावर गंभीर आरोप करणारे गुन्हे दाखल करण्यात आले आहे। नागपूर पोलीस आणि नक्षल विरोधी सेल त्याची चौकशी करत आहे। रेजाज मोड़पड्डी करके एक युवा है जिसको इंटेलिजेंस के आधार पे ताबे में लिया गया और उससे फर्दर इन्वेस्टिगेशन चल रही है इस इशू में। और इसके बारे में जो भी पार्श्वभूमि है, इसके ऊपर क्या क्या कुछ गुनाह है, क्या ये सारी इन्फॉर्मेशन हम लोग निकाल रहे हैं और उसके आधार पे हमारी आगे कार्रवाई शुरू रहेगी। और क्या क्या कनेक्शंस हैं, क्या इसके बारे में और इन्फॉर्मेशन मिल सकती है, ये सारी चीज़ों के बारे में अभी मैं कुछ बता नहीं पाऊँगा, परंतु हम लोग इस पे काम कर रहे हैं।